नमस्कार मित्रांनो, मी अमित माळगावे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्याला जर घरकुल भेटले असेल तर घरकुलचे हप्ते किती मिळालेले आहेत आणि किती बाकी आहेत, हे कशाप्रकारे चेक करायचे आहे, सगळी काही माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलवरती पहिल्यांदाच असाल चॅनेलला सबस्क्राईब करा, जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला एक मी लिंक देणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी एमएच नंबर टाकून जो आहे हा तुम्ही हप्ता चेक करू शकता. तर मित्रांनो, याची लिंक जी आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ह्या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवरती येणार आहे. तर मी ह्या लिंकवरती डायरेक्ट आलेलो आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की तुम्ही कशाप्रकारे हप्ता चेक करू शकता. तुम्हाला किती हजाराचा हप्ता जो आहे हा मिळालेला आहे, 15,000चा हप्ता मिळालेला आहे की 30,000चा किंवा 45, 40 किंवा आता डायरेक्ट 70, 75 अशा हजाराचे हप्ते जे आहेत हे भेटत असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही फक्त एमएच नंबर टाकून जो आहे तुम्ही हप्ता चेक करायचा आहे. तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे, किती बाकी आहे, एका सेकंदात तुम्हाला या ठिकाणी माहिती होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा नंबर या ठिकाणी इथे टाकायचा आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे, एमएच नंबर त्याला म्हणतात, एमएच नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. एमएच नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी खाली कॅप्चा भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, मी एमएच नंबर टाकतो आणि आहे हा कॉपी केलेला आहे. कॉपी करून या ठिकाणी एमएच नंबर मी डायरेक्टली पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही खाली कॅप्चा म्हणजेच बेरीज करायची आहे, काही ठिकाणी वजाबाकी करायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी 4 + 2 म्हणजे मित्रांनो याचे उत्तर जे आहे 6 येणार आहे. 6 आल्यावरती या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचे आहे. मित्रांनो, ठिकाणी सबमिट निळ्या अक्षराचे जे काही कलरचे आहे यावरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व काही डिटेल तुमची जो कोणी लाभार्थी आहे त्याची डिटेल देखील या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी एक एमएच नंबर एक्झाम्पल म्हणून टाकून त्याची माहिती तुम्हाला काढून दाखवलेली आहे. तर या ठिकाणी लाभार्थीचे नाव देण्यात आलेले आहे. लाभार्थ्याचे नाव आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाभार्थ्याचे नाव, एमएच नंबर आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी लगेचच खाली तुम्हाला हप्ते जे आहेत हे किती हजाराचे मिळालेले आहेत आणि कोणत्या तारखेला या ठिकाणी जमा झालेले आहेत हे देखील या ठिकाणी तुम्हाला लगेचच समजून जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो की किती हजाराचे हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत, कशाप्रकारे चेक करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम 15,000चा हप्ता जो आहे हा मिळालेला आहे. 15,000चा हप्ता या ठिकाणी दाखवलेला आहे. हा नंतर 70,000चा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे. नंतर या ठिकाणी 30,000चा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. नंतर मित्रांनो, सर्व काही फायनल करून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 5,000चा जो आहे हप्ता हा मिळालेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 4 हप्ते जे आहेत हे मिळालेले आहेत. आणि हे किती तारखेला मिळालेले आहेत, तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या अकाउंटमध्ये मिळालेले आहेत, किती तारखेला मिळालेले आहेत, हे सर्व काही या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तारीख देखील देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अकाउंट नंबर आहे 7267. अशा प्रकारे हा शेवटचा जो काही 4 अंक आहे हे दाखवण्यात आलेले आहेत. त्यानंतर 21 तारखेला 21/2/2025ला जमा करण्यात आलेला आहे पहिला हप्ता. नंतर 26/3/2025ला जमा करण्यात आलेला आहे दुसरा हप्ता. आणि तिसरा हप्ता जो आहे हा 16/4/2025ला जमा करण्यात आलेला आहे. नंतर या ठिकाणी चौथा हप्ता जो आहे फायनलचा शेवटचा 5,000 रुपयाचा उर्वरित राहतो, तो हप्ता जो आहे हा या ठिकाणी 24/2/2026ला जमा करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे काही PM आवास घरकुल योजनेचे हप्ते जे आहेत हे तुम्ही हप्ते चेक करू शकता. आणि तुम्हाला कितवा हप्ता मिळालेला आहे, कितवा बाकी आहे, या ठिकाणी तुम्ही त्या हप्त्याची मागणी या ठिकाणी तुम्ही जो काही RH जो काही अभियंता आहे
घरकुल जो काही निर्माता अभियंता आहे याकडे पुढच्या हप्त्याची मागणी करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर रोजगार हमी म्हणजेच मनरेगा अंतर्गत मिळणारे मजुरीची जी काही रक्कम आहे कशाप्रकारे चेक करायची आहे, कोणाच्या खात्यावरती किती रुपये गेले, मास्टर नंबर तुम्हाला कशाप्रकारे काढायचे आहेत, हे काही सर्व माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करून कळवा. त्याच्याबद्दल देखील नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओज एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद.